नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवीन अकॅडमीत आपलं स्वागत आहे. बघा, स्पर्धा परीक्षेच्या संदर्भात कोणताही प्रॉब्लेम येत असेल तर मला तुम्ही कॉल करू शकतात. बघा, अजूनही काही लोकांनी प्रवीण अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डाउनलोड करून जेव्हा जे टीचर नावाने ज्यात रोज नवीन व्हिडिओ टेस्ट स्टडी मटेरियल तुम्हाला पाहण्यास मिळेल. बघा मित्रांनो, आज आपण बघणार आहोत अतिशय रोमॅन्टिक चॅप्टर. आपण आज काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत. पहिलं चॅप्टर आहे प्रवीण अकॅडमीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो. एकक स्थान, तुम्ही म्हणाल सर किती सोपं आहे, पण स्पर्धा परीक्षेला एकक स्थानावर कोणती क्वेश्चन येतात, कशी येतात, ते आज आपण काय करणार आहोत मित्रांनो, डिस्कशन करणार आहोत स्पर्धा परीक्षेच्या अँगलने. तुम्ही म्हणाल सर सोपं आहे, पण पहिलं चॅप्टर मित्रांनो, पहिलं चॅप्टर त्याच्यामध्ये तुम्हाला असंख्य नवीन गोष्टी पाहण्यास मिळतील. या चॅप्टर मध्ये असंख्य तुम्हाला काय पाहण्यास मिळतील मित्रांनो, नवीन गोष्टी पाहण्यास मिळतील. चला मित्रांनो, बघा, एकक स्थान तुम्हाला माहित असेल की सपोज कोणत्याही संख्येचं एकक स्थान जे घेतो आपण, कोणत्याही संख्येचं एकक स्थान कसं घेतो, सपोज काय आहे 457 या संख्येचे याचे एकक स्थान सांगा. शेवटी मी तुम्हाला एक रोमॅन्टिक प्रश्न पण विचारणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यास संपूर्ण कोर्स तुम्हाला फ्री दिला जाणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर दिल्यास संपूर्ण कोर्स तुम्हाला काय दिला जाणार आहे मित्रांनो, फ्री दिला जाणार आहे. तर मग या संख्येचे एकक स्थान सर्वांना माहिती आहे की हे एकक असतं. पहिली संख्या काय मानतो आपण, पहिली संख्या काय असते, एकक असते, बरोबर आहे की नाही. ही काय असते, एकक स्थान असतं. हे काय आहे, एकक स्थान आहे. अक्षर व्यवस्थित काढतो, वाटल्यास अक्षर व्यवस्थित काढतो. ही संख्या काय, 7 काय मित्रांनो, एकक स्थान आहे, बरोबर आहे की नाही. 7 काय, एकक स्थान आहे. 5 काय, दशक स्थान आहे. 5 काय, दशक स्थान आहे, बरोबर आहे. 5 काय, दशक स्थान आहे. आणि 4 काय मित्रांनो, शतक स्थान आहे. 7 काय, 4 काय, शतक स्थान आहे. सर्वांना माहिती आहे. म्हणजे एकक स्थान हे पहिली संख्या असते. हे एकक स्थान काय असतं मित्रांनो, पहिली संख्या असते. इथपर्यंत क्लिअर आहे. एकक स्थान काय असतं, पहिली संख्या असते. तुम्ही म्हणाल सर सोपं आहे, याच्यामध्ये काय एवढं बघण्यासारखं, पण मित्रांनो पुढे याच्यावरती RS अग्रवाल मध्ये कोणत्या प्रकारची प्रश्न विचारलेली आहेत, डिटेल कव्हर करा. आणि स्पर्धा परीक्षेत कोणते प्रश्न येतात ही सुद्धा आपण काय करत आहोत, कव्हर करत आहोत मित्रांनो. चला तर मग बघा, पुढचा प्रश्न बघा की या संख्येत 879 दिलेले आहे, सॉरी 879 दिलेलं आहे, च एकक स्थान सांगा. सर्वांना माहिती आहे या संख्येचं एकक स्थान काय राहणार आहे, कोणती संख्या येणार आहे, 9. या संख्येचं काय येणार आहे, एकक स्थान येणार आहे. काय येणार आहे मित्रांनो, 9 या संख्येचं काय येणार आहे, एकक स्थान येणार आहे. सर्वांना माहित आहे, बरोबर आहे. खरा खेळ पुढे चालू होणार आहे मित्रांनो. आता बघा, हे पण सोपं आहे, थोडीशी एक स्टेप अजून अवघड जाऊया आपण. आता या संख्येचं एकक स्थान, बऱ्याच लोकांना असं वाटेल की या संख्येचं एकक स्थान 8 असेल असं वाटतं. बऱ्याच जणांना काय वाटतं, 8 वाटतं. नाही मित्रांनो, 8 एकक नाहीये, 8 एकक दशक स्थान आहे मित्रांनो. 8 काय आहे, दशक स्थानचे, म्हणजे 8 ची किंमत 8 ची किंमत 0.08 आहे. 8 ची किंमत काय मित्रांनो, 0.08 आहे. पॉइंटच्या उजवीकडचंच पहिला अंक हा एकक स्थान असतो. म्हणजेच या उदाहरणामध्ये एकक स्थान तुमचं येणार आहे मित्रांनो 6. हा एकक स्थान येणार आहे. काय येणार आहे मित्रांनो, 6 हा काय येणार आहे, एकक स्थान येणार आहे. हे दोघं येत नाही, हा 8 येत नाही. लक्षात येतं मला काय म्हणायचंय. सो पॉइंटच्या उजवीकडची पहिला अंक हा काय असतो, एकक स्थान असतो. क्लिअर आहे. चला पुढे जाऊया मित्रांनो. आता बघा, या उदाहरणामध्ये 465.123 चे एकक स्थान सांगा. अतिशय सोपं आहे मित्रांनो. काय होणार, हे 3 होणार नाही, हे 3 एकक स्थान येणार नाही. तर एकक स्थान काय येणार आहे मित्रांनो, आपलं काय येणार आहे, हा 5 हा अंक काय येणार आहे, आपला एकक स्थान येणार आहे. हा बघा, हा पॉइंट दिसतोय, पॉइंटच्या उजवीकडचं हे जे पहिली संख्या असते तेच काय असतं, एकक स्थान असतं. तेच काय असतं, एकक स्थान असतं. तुम्ही म्हणाल सर सोपं आहे. जसं जसं तुम्ही पुढे जाणार आहात मित्रांनो, पूर्ण व्हिडिओ बघा. शेवटचे क्वेश्चन टफ आहेत, जे स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून विचारले जातात आणि चांगल्या मुलांना सॉल्व्ह करता येत नाही. सो त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो. सो तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल. बघा मित्रांनो, पुढचा क्वेश्चन घेऊया आपण. बघा, आता पुढचा क्वेश्चन घेऊया. आता बघा, आता काय दिलंय, 347 गुणाकारामध्ये 689 या संख्येचं गुणाकार करून एकक स्थान सांगा. आता बरेच लोक याचा गुणाकार करत बसतील, बरेच जण याचा काय करत बसतील, गुणाकार करत बसतील. आता मी जर तुम्हाला सांगितलं असतं 5 या 15 गुणाकारामध्ये मी 15 घेतो. मी काय घेतो मित्रांनो, मी काय घेतो 15 गुणाकारामध्ये 12 या संख्येचं एकक स्थान सांगा. ठीक आहे मित्रांनो, काय घेतो मी, 15 गुणाकारामध्ये काय घेतो, 12. इथं लिहितो मित्रांनो, मी व्यवस्थित लिहितो. 15 गुणाकारामध्ये किती लिहितो, 12 याचं एकक स्थान सांगूया आपण. तुम्ही म्हणाल सर 15 गुणाकारामध्ये 12 जर तुम्ही कॅल्क्युलेशन करणार तर 180 उत्तर येणार. बरोबर आहे, काय उत्तर येणार, 180 येणार. एवढं करण्याची गरजच नाही मित्रांनो. काय करायचं, या 5 गुणाकारामध्ये काय करायचं, 2. 5 दुने किती झाला, 10. 10चं शून्य शेवटचं काय, एकक स्थान काय आलं असतं, 0. हे तुमचं काय उत्तर आलं असतं, एकक स्थान. उत्तर काय आलं असतं, एकक स्थान काय आलं असतं, समजते मला काय म्हणायचंय, 0. बघा, इथं पण काय आहे, 0. इथं पण काय आहे, 0. एकक स्थान शोधण्यासाठी एकक स्थान संख्येचा काय करायचंय, गुणाकार करायचा
आहे. मग या संख्येमध्ये तुम्हाला जसं जसं पुढे जाणार आहोत तसे तसे उदाहरणं टफ होत जाणार आहेत मित्रांनो. मग त्या 347 गुणाकारामध्ये 689चं एकक स्थान सांगायचे, गुणाकार करण्याची आवश्यकता नाही. तर काय करायचं, फक्त 7 गुणाकारामध्ये काय करायचं, 9 करायचं. नवीन साथी किती झाले मित्रांनो, 63. चा शेवटचा अंक काय आहे, 3. सो हे तुमचं उत्तर, हे तुमचं काय आलं, उत्तर. सो 3 काय आला, एकक स्थान आलं मित्रांनो. 3 काय आलं, एकक स्थान आलं. अतिशय सोपं आहे. समजते मी काय करतोय मित्रांनो. चालायचं पुढे. कितीही नंबर दिले तुम्हाला असं दिलं असतं 889, 888, 887 गुणाकारामध्ये 333 एकक स्थान शोधायला लावलं असतं. तर तुम्ही काय केलं असतं, या 7ने या 3चा गुणाकार केला असता, 7 त्रिक काय आला असता, 21. उत्तर काय आलं असतं तुमचं, 1 हे उत्तर आलं असतं. उत्तर काय आलं असतं मित्रांनो, 1 आलं असतं. जसे पुढे जाणार आहात तसं तसे एकदम रोमॅन्टिक आणि टफ क्वेश्चन बघणार आहात, जे स्पर्धा परीक्षेत पुन्हा विचारले जातात आणि बरेच मुलं त्याच्यामध्ये गोंधळतात. ठीक आहे मित्रांनो, चला पुढे जाऊया. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा काय म्हटलंय पुढचा क्वेश्चन, 123 गुणाकारामध्ये 765 चे एकक स्थान सांगा. याचं एकक स्थान सांगायचं, यांचा गुणाकार करून एकक स्थान सांगायचे. मग गुणाकार करण्याची गरज नाही मित्रांनो. हा 3 गुणाकारामध्ये हा 5, यांचा गुणाकार करा. 3 गुणाकारामध्ये 5 म्हणजेच 3 5 15. सो उत्तर तुमचं आलं 5. एकक स्थान काय आलं मित्रांनो, 5 हे काय आलं, एकक स्थान आलं. 5 काय आलं मित्रांनो, एकक स्थान आलं. समजते काय करतोय, 5 काय आलं, एकक स्थान आलं. लक्षात येते काय करतोय, अतिशय रोमॅन्टिक पद्धतीने चालतोय. जसे पुढे जाणार आहोत तसे आपण तसे तसे आपले व्हिडिओज मध्ये डिफिकल्ट लेवल काय होत जाणार आहे मित्रांनो, वाढत जाणार आहे. चला मित्रांनो, समजतंय काय करतोय, एकक स्थान कोणत्या पद्धतीने काढतोय स्पर्धा परीक्षेत, लक्षात येतंय. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा आता हा एक क्वेश्चन दिलेला आहे, आणि याचं एकक स्थान शोधायचे. उदाहरण दिलंय मित्रांनो, 347 गुणाकारामध्ये 689, गुणाकारामध्ये 987, गुणाकारामध्ये 456 चे एकक स्थान सांगा. बरेच मुलं याचा गुणाकार करत बसतील, तर एवढं करण्याची गरज नाही. आपल्याला फक्त पहिल्या अंकावर कॉन्सन्ट्रेशन ठेवायचं. इथं काय आहे 7, इथं काय मित्रांनो 9, इथं काय 7 आणि इथं काय 6. याच अंकांवर काय ठेवायचे, कॉन्सन्ट्रेशन ठेवायचे. गुणाकार करण्याची पण गरज नाही. बरं 7 9 42, 42 फक्त काय लिहायचं 2. बघा 42 लिहितात तर फक्त पहिला अंक घ्या, किती 2. समजते मी काय करतोय, 7 9 42. आता या 2 कोणाला गुणायचं, 7ला. या 2 कोणाला गुणायचंय, 7ने. बेसाती 14 शिकायला यायचं फक्त 4. बघा 14 लिहितात तर एकक अंक काय घेतला, 4. आणि या 4ने परत कोणाला गुणायचे, 6ला. 6 चोक किती झाले, 24. सो उत्तर तुमचं काय आलं, फक्त 4. एकक स्थान काय आलं मित्रांनो, 4. एकक स्थान काय आलं, 4. समजते काय करतोय, लक्षात आलं कसं सोडवतोय. परत एकदा कन्फ्युजन दूर करूया. पहिला अंक इथं किती आहे, 7. इथं किती आहे, 9. इथं किती आहे, 7. इथं किती आहे, 6. 7 9 63. ओके 7 9 63 शिकाय घ्यायचा. ओके 7 9 63 चुकलं होतं माझं ना पहिल्यांदा. 63 शिकाय घ्यायचा होता फक्त 3. 7 9 किती झाला होता, 63 शिकाय घ्यायचा होता 3. 3 गुणाकारामध्ये किती, 7. 3 7 किती, 21 शिकाय घ्यायचा होता फक्त 1. आणि 1 गुणाकारामध्ये 6. तो 6 1 6. एकक स्थान काय आलं असतं तुमचं, 6 आलं असतं मित्रांनो. एकक स्थान काय आलं असतं, 6 आलेलं असतं. समजते काय करतोय, मागचं कदाचित 7 गुणिले 9 63 चुकलं होतं, 6 9 54 झालं होतं ना. ओके समजते काय करतोय, लक्षात आलं कसं सोडवतोय. पुढचा एक क्वेश्चन घेऊया. रोमॅन्टिक क्वेश्चन घेऊया, तुमच्या अजून लक्षात येईल. बघा 91 गुणिला 92 गुणिला 93 गुणिला 94 गुणिला डॅश 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 99 पर्यंतचं एकक स्थान सांगायचंय. 99 पर्यंत गुणाकार करून एकक स्थान सांगायचं आहे. म्हणजे उदाहरण असं आहे, 91 गुणाकारामध्ये काय लिहायचंय मित्रांनो, 92 गुणाकारामध्ये काय लिहायचंय, 93 गुणाकारामध्ये काय लिहायचंय, 94 गुणाकारामध्ये 95, 96, 97, 98 आणि एक शेवटचा अंक काय लिहायचा आहे, 99. बऱ्याचदा एवढा गुणाकार पूर्ण करत बसतात, असंही करायचं नाहीये मित्रांनो. अतिशय सोपं आहे. मला एक सांगा, 1 गुणाकारामध्ये 2 काय उत्तर आलं, 2. बरं बे गुणाकारामध्ये हा 3 किती उत्तर आलं, 6. 6 गुणाकारामध्ये 4. 6 चोक 24. 24 आला 4. 4 गुणाकारामध्ये 5. 4 पंचे 20 0. 20 काय आला मित्रांनो, 0. आणि पुढे कोणत्याही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर काय येतं, 0 देतं. म्हणजे या संख्येचं उत्तर काय येणार आहे, 0 देणार. 0ला किती संख्येने गुणा तर उत्तर काय येणार आहे, 0 देणार आहे. समजतं मला काय म्हणायचंय, लक्षात येतंय. म्हणजेच काय, कन्सेप्ट परत एकदा डोक्यात टाका. बघा 1 गुणाकारामध्ये दिलेला होता 2, गुणाकारामध्ये दिलेला होता 3, गुणाकारामध्ये होता 4, गुणाकारामध्ये होता 5, गुणाकारामध्ये पुढे 6. नंबर ऑफ वाढत जाईल.
एवढं वाढवायची गरज नाही. बे एक बे शी दोन, दोन गुणाकारामध्ये 3 म्हणजे 6, 6 चोक 24 म्हणजे 4 आणि 4 पंचे 20 म्हणजे 0. 20 काय लिहायचं फक्त 0. शून्याला पुढे कितीही संख्याने गुणलं तर उत्तर काय येतं 0 देतं. म्हणजे या संख्येचं एकक स्थान काय येणार आहे मित्रांनो 0 येणार आहे. या संख्येचं एकक स्थान काय येणार आहे मित्रांनो 0 येणार आहे. समजतंय मित्रांनो, लक्षात येतंय काय करतोय. आता बघा पुढे याच्यासारखा रोमॅन्टिक क्वेश्चन तुम्हाला परीक्षेत विचारला जातो आणि आपण कन्फ्युजन होतो. आपण काय होतो मित्रांनो कन्फ्युजन होतो. बघा मित्रांनो आता परत एक कन्सेप्ट डोक्यात टाका. आता एक कन्सेप्ट काय करणार आहात डोक्यात टाकणार आहात. लक्ष देणार आहात मित्रांनो, अतिशय सोपं आहे. समजते काय करतोय. लाईक आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. ओके बघा पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलाय मित्रांनो. पुढचा क्वेश्चन बघा काय म्हटलाय. ठीक आहे 1 2 3 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 5 डॅश 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 99 पर्यंतचा गुणाकार करायचा आहे आणि एकक स्थान शोधायचं आहे. मग मला एक सांगा याचा सपोज इथं मी 4 लिहिला असता, इथं 5 लिहिला असता, पुन्हा 6 लिहिला असता, असं चालूच राहिलं असतं. बे एक बे बेत्रिक 6 6 चोक 24 शिकायला असतात 4 4 गुणाकारामध्ये 5 काय उत्तर आलं असतं 0. पुढे कितीही संख्येला 0 ने गुणलं तर उत्तर काय आलं असतं 0 झालं असतं. म्हणजे या संख्येचं उत्तर काय येणार आहे तुमचं 0 येणार आहे. या संख्येचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो 0 येणार आहे. समजतंय काय करतोय. 0 कसं आलं लक्षात आलं तुमच्या. ठीक आहे. मग 1 गुणाकारामध्ये 2 गुणाकारामध्ये 3 काय गुणाकारामध्ये 1000 पर्यंत जर राहिलं असतं तरी उत्तर काय आलं असतं 0 आलं असतं. एकक स्थानच्या वेळेस एकदम सोपा फंड आहे. गणित 1 अधिक 1 पासून सुरुवात करतोय. 2000 या वर्षासाठी 2025 ला हे पूर्ण सिरीज आपण चालू करत आहोत. फ्री मध्ये पेड मध्ये अफलातून ट्रिक्सच्या माध्यमातून सॉल्व्ह करत आहोत मित्रांनो. ठीक आहे. सो लाईक शेअर करून द्या. आवडत असेल तर एकदा लाईक शेअर नक्की करा मित्रांनो. चला पुढे जाऊया मित्रांनो. पुढचा क्वेश्चन घेऊया. याच्या आधी बघा एक गोष्ट सांगतो. आपल्याकडे त्याची लाईव्ह रेकॉर्डिंग बॅच असते. अतिशय नॉर्मल फी मध्ये लाईव्ह लेक्चर असतात, रेकॉर्डिंग लेक्चर असतात, 2-1.5 तास लेक्चर असतात. अतिशय नॉर्मल फी मध्ये तुम्ही ते करू शकतात. गणितामध्ये 0 पासून ते हिरो पर्यंत होण्याचा चान्स आहे गणित बुद्धिमत्तेमध्ये. सो अभ्यास करायचा असेल तर कॉल मी नाव. ओके मित्रांनो चला पुढे जाऊया. आता बघा आता या संख्येमध्ये उदाहरणामध्ये मिस्टेक आहे. आता या उदाहरणामध्ये मिस्टेक म्हणजे थोडंसं टफ दिले. नेक्स्ट स्टेपला आपण जाणार आहोत. बघा 347 गुणाकारामध्ये 689 बरोबर आहे. अधिक दिलाय मित्रांनो, अधिक दिलाय 987 गुणाकारामध्ये 656 एकक स्थान सांगायचं आहे. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे मित्रांनो आपण काय करतो की बडोबाचा रूल अप्लाय करतो किंवा कंचे भागुबेवाचा रूल अप्लाय करतो. कोणता रूल अप्लाय करतो भागुबेव. म्हणजेच पहिले काय करतो मित्रांनो भागाकार मग गुणाकार मग बेरीज आणि मग शेवटी काय करतो वजाबाकी करतो. बरोबर आहे की नाही. भागुबेव व्यवस्थित लिहून देतो. काय कोणकोणता रूल अप्लाय करतो भागुबेव. भागुबेव म्हणजे पहिले भागाकार करतो, गुणाकार करतो, बेरीज करतो आणि शेवटी काय करतो वजाबाकी करतो. मग सेम कन्सेप्ट इथं अप्लाय करायची आहे. पहिले आपल्याला भागाकार करायचा आहे म्हणजेच पहिले गुणाकार भागाकार तर नाहीये म्हणजे हे दोघं सोडवावे लागतील. गुणाकार हे दोघं सोडवावे लागतील बरोबर आहे. आणि मग काय करावं लागेल यांची काय करावं लागेल बेरीज करावी लागेल. काय करावं लागेल मित्रांनो बेरीज करावी लागेल. समजतंय. मग नवीन साते 63 फक्त काय लिहायचं आपल्याला फक्त काय घ्यायचं आहे 3 घ्यायचं आहे मित्रांनो. या 6ची व्हॅल्यू नाही. नवीन साते 63 3 घ्यायचं याची 6ची व्हॅल्यू नाही. बरं अधिकचं तुमचं चिन्ह मी असं कंटिन्यू करतो मित्रांनो. साइन साते 42 साइन साते 42 काय घ्यायचं आहे मित्रांनो फक्त 2 घ्यायचं आहे. या 4ची व्हॅल्यू नाही. आणि 3 + 2 किती उत्तर आलं मित्रांनो मग एकक स्थान काय येणार आहे तुमचं 5. याचं उत्तर एकक स्थान येणार आहे. अतिशय सोपं आहे मित्रांनो. भरपूर पोरं गुणाकार करत बसतात. एवढं करण्याची गरज नाही. याचं उत्तर काय आलं मित्रांनो 5. कसं आलं समजलं. कोणत्या लेवलने काढलं समजलं. बघा परत एकदा समजून सांगतो अतिशय रोमॅन्टिक पद्धतीने. जसं आपण पुढे जाणार आहोत तसे डिफिकल्ट लेवल आपले काय होत जाणार आहे मित्रांनो वाढत जाणार आहे. तर शेवटपर्यंत बघा मित्रांनो. बघा प्रश्न बघा मित्रांनो काय दिलेला होता. पहिले तुम्हाला आताच रूल कळाला. पहिले भागाकार किंवा गुणाकार करायचा असतो म्हणून हा गुणाकार पहिले करावा लागेल. मग त्याच्यामध्ये हे प्लसचं साइन टाकावं लागेल आणि मग हा दुसरा गुणाकार करावा लागेल. समजतंय. आणि आपल्याला याचं एकक स्थान विचारलेलं आहे. याचं काय विचारलंय मित्रांनो एकक स्थान विचारलंय. मग 9 गुणाकारामध्ये 7 नवीन साथी किती झाले मित्रांनो 63 शी काय घ्यायचंय फक्त आपल्याला एकक स्थान घ्यायचं म्हणजे काय घ्यायचंय 3 घ्यायचंय. 6ची व्हॅल्यू नाही. मी हे अधिकचं चिन्ह पुन्हा असं इथं कंटिन्यू केलं. साइन साथी किती मित्रांनो 42 झाले. साइन साथी 42 झालेत. 42 काय घ्यायचंय फक्त 2 घ्यायचंय. 4ची व्हॅल्यू नाही. 4ची काय झाली नाही मित्रांनो व्हॅल्यू झाली नाही. म्हणजेच काय करतो मी हा इकडं हा रफ करतो हा इथं रफ करतो. मग मला एक सांगा 3 + हा 2 आहे ना मित्रांनो 3 + काय आहे हा 2 सो उत्तर तुमचं आलं 5. काय उत्तर आलं मित्रांनो 5. लक्षात आलं मला काय म्हणायचंय कोणत्या लेवलने सॉल्व्ह करतोय समजतंय.
अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करतोय मित्रांनो. सो समजतंय काय करतोय. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाणार आहोत. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन कडे जाऊया. याची पीडीएफ आपल्या ऍप्लिकेशनच्या डिस्क्रिप्शन मध्ये पण आहे, चॅट बॉक्स मध्ये आहे, तिथून डाउनलोड करू शकतात किंवा टेलिग्रामच्या चॅनलला पण टाकलेली आहे. चला मित्रांनो पुढचा क्वेश्चन घेऊया. बघा सेम क्वेश्चन दिलेला आहे. काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन काय म्हटलंय मित्रांनो. 887 गुणाकारामध्ये 376 अधिक हे अधिकचं चिन्ह आहे 987 गुणाकारामध्ये 433 यांचा एकक स्थान आपल्याला काय करायचंय सांगायचं आहे. काय सांगायचंय मित्रांनो एकक स्थान. मग पहिले तुम्हाला गुणाकार म्हणजे या दोघांचा गुणाकार मध्ये हे तुमचं अधिकचं चिन्ह आणि या दोघांचा गुणाकार हा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल. पण गुणाकार करण्याची गरज नाही. एकक स्थान विचारलंय म्हणून 6 किती मित्रांनो 36 फक्त काय लिहायचा 6 लिहायचा. या तीनाची व्हॅल्यू नाही. समजतंय मित्रांनो. समजतंय काय करतोय. बरं अधिकचं चिन्ह मी असं नसं इथं कंटिन्यू केलं. बरं 7 21 शिकायला लिहायचं मित्रांनो फक्त 1 लिहायचा. 2ची व्हॅल्यू नाही म्हणून मग हे रब केलं आणि हे रब केलं. सो 6 + 1 6 + 1 सो याचं एकक स्थान येणार आहे मित्रांनो 7. याचं एकक स्थान काय येणार आहे मित्रांनो 7 हे याचं काय येणार आहे एकक स्थान येणार आहे. समजतंय मित्रांनो. आवडल्यास लाईक शेअर करून द्या. अतिशय इझी आहे मित्रांनो. सोप्या पद्धतीने आपण कव्हर करतोय. चालायचं पुढे. थोडीशी जसं पुढे जाणार आहोत तशी डिफिकल्ट लेवल वाढत जाणार आहे. तशी डिफिकल्ट लेवल काय जाणार आहे मित्रांनो वाढत जाणार आहे. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा आता हा एक क्वेश्चन दिलेला आहे. अतिशय रोमॅन्टिक क्वेश्चन दिलेला आहे. काय दिलाय 876 गुणाकारामध्ये 376 अधिकचं चिन्ह दिलंय मित्रांनो 987 गुणाकारामध्ये 433 पुन्हा वजाचं चिन्ह दिलंय मित्रांनो 657 गुणाकारामध्ये 453 एकक स्थान सांगा. काय सांगायचंय एकक स्थान सांगायचंय. मग आपल्याला माहिती आहे पहिले गुणाकार करायचा आहे मग बेरीज करायची मग काय करायची आहे वजाबाकी करायची आहे. म्हणजेच काय रूल आपला काय आहे मग पहिले हा एक गुणाकार करावा लागेल मग मध्ये कोणतं चिन्ह टाकावं लागेल बेरीजेचं चिन्ह टाकावं लागेल मग हा एक गुणाकार करावा लागेल मग मध्ये वजाचं चिन्ह टाकावं लागेल आणि मग हा एक गुणाकार करावा लागेल. अशा 3 स्टेपने आपल्याला जायचे. मग 6 किती मित्रांनो 6 किती 36 इथे 36 मी वरती लिहितो 6 36 फक्त काय घ्यायचं 6 अधिकचं चिन्ह मी कंटिन्यू केलं. बरं 7 किती मित्रांनो 21 काय घेतला 1 हे वजाचं चिन्ह मी कंटिन्यू केलं. 7 किती मित्रांनो 7 किती 21 काय घेतला फक्त 1 काय घेतला 1 6 + 1 किती झाले मित्रांनो 7 मायनस हा 1 सो एकक स्थान काय येणार आहे तुमचं 6 हे एकक स्थान येणार आहे. 6 काय येणार आहे एकक स्थान येणार आहे. लक्षात येतंय मी काय करतोय. अतिशय सोपं आहे. समजतंय काय करतोय. नाही नसेल समजलं तर कमेंट करा मित्रांनो. मी 4 वेळा समजून सांगेन. अतिशय सोपं आहे. लक्षात येतंय काय करतोय. जसं पुढे जाणार आहोत डिफिकल्ट लेवल आपली वाढत जाणार आहे. डिफिकल्ट लेवल आपली काय जाणार आहे मित्रांनो वाढत जाणार आहे. चालायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया मित्रांनो. बघा आता 1234 पॉवर 6 या 6वा घातचं एकक स्थान सांगायचंय. घात किती आहे मित्रांनो 6वा घात आहे. मग बरेच जण असे करत बसतील 1234 गुणाकारामध्ये 1234 असं 6 वेळा लिहित बसतील. असं करायचं नाही. बस काय करायचं हा शेवटचा अंक आहे 4 4चा किती वेळा गुणाकार करायचा 6 वेळा गुणाकार करायचा. बघा 4 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 4 गुणाकारामध्ये 4 आणि गुणाकारामध्ये 4. आता 6 वेळा आपण गुणाकार करायचा नाहीये. पुढे जाऊन मी सांगतो. अजून आपली स्टेप अजून बाकी आहेत. पुढे जाऊन आपण ते पण कव्हर करणार आहोत. मग आता इथून पुढे काय करणार तुम्हाला माहिती आहे 4 चोक 16 16 आलाय 6 6 चोक 24 24 आलाय 4 पुन्हा 4 चोक 16 आलाय 6 6 चोक 24 आलाय 4 आणि 4 चोक 16 आलाय 6. सो याचं उत्तर काय येणार आहे मित्रांनो फायनली आन्सर काय येणार आहे 6. बरोबर आहे 6. आता काही लोक असं करतील असंही करण्याची गरज नाही. हा जो पॉवर असतो ना 6 हा जो पॉवर इथं मोठा अंक आला 512 233 809 343 व्हॉटएव्हर जो काही मोठा आला तर बस काय करायचं या जो पॉवर 6 आहे ना याला 4 ने भाग देऊन टाकायचा. याला भाग किती देऊन टाकायचा 4 नेच भाग द्यायचा नाही मी एकक स्थान विचारल्यावर आणि जे बाकी उरते तेवढा घात समजायचा. तेवढा काय समजायचा घात म्हणजेच 4 1 4 बाकी उरली किती 2 किती बाकी उरली 2. म्हणजेच काय इथं सोपं लॉजिक आपलं असं आहे बाकी उरली 2 म्हणजेच काय एकक स्थान काढण्यासाठी आपल्याला काय करायचं मित्रांनो एकक स्थान काढण्यासाठी या 4चा पॉवर किती करायचा आहे 2 यानी गुणाकार वर्ग करायचा. 4चा वर्ग किती 16 16चा शेवटचा अंक काय येतो एकक स्थान काय येतं 6 एकक स्थान काय येतं मित्रांनो 6.
तुम्ही म्हणाल सर बाकी 0 उरली तर काय करणार? बाकी 0 उरली तर चौथाच घात ठेवायचा. हा पुढे जाऊन सांगतो. बाकी 0 उरली तर काय करायचं? चौथाच घात ठेवायचा. ही जर इथं घात असेल आणि एकक स्थान विचारलं असेल तर नेहमी 4 ने भाग द्यायचा. लक्षात येतं मला काय म्हणायचंय? बघा आता एक उदाहरण मी तुम्हाला अजून सांगतो. बघा अजून एक उदाहरण सांगतो, लक्षात येत असेल. आता बघा तुम्ही म्हणाल सर हे थोडंसं टप वाटत होतं. आता बघा 1234चा 106 घात. 1234चा काय? 106 घातचं एकक स्थान सांगा. मग आता काय 1234चा 106 वेळा गुणाकार करणार का? नाही. आणि बरं तुम्ही म्हणाल की सर नाही, आता तुम्ही शिकवलं 4चा मग 106 वेळा गुणाकार करणार का? नाही, एवढंही करण्याची गरज नाही. तर हा जो घात आहे 106 106 ला कितीने भाग द्यायचा? 4ने. हा 4ची कसोटी तर तुम्हाला माहित असेल की शेवटच्या 2 अंकांनाच भाग द्यायचा असतो, पण मी तुमच्यासाठी पूर्ण संख्येला भाग देतो. 4 दुने 8 बाकी उरली 2. बाकी किती उरली? 2. पुढचा काय घेतला? 26. 4 25 4 24. बाकी उरली 2. म्हणजेच काय? या 4चा कितवा घात करायचा आहे? फक्त दुसरा घात करायचा आहे. कितवा घात करायचा आहे? दुसरा घात करायचा आहे. समजते मी काय करतोय? दुसरा घात करायचा आहे. का दुसरा घात करायचा आहे कळालं? काही लोकांना अजूनही कळालं नसेल तर 106 जो आहे त्याला 4 ने भाग द्यायचा. मी 06ची कसोटी माहित असेल. हा शेवटच्या 2 अंकांना 4 ने भाग देतो. 4 1 4. बाकी किती उरली मित्रांनो? 2. सो 4चा कितवा घात केला? दुसरा घात केला. सो उत्तर आलं तुमचं 16. 16चं एकक स्थान आहे 6. सो या संख्येचं एकक स्थान काय येणार आहे मित्रांनो? 6 येणार आहे. लक्षात येतंय? बघा एखादा कॉन्सेप्ट नाही समजली तर बिनधास्त कॉल करा. अभ्यासाची मेथड नाही समजली कॉल करा. अभ्यासात बोर झालात असतं माणसाला, मित्रपरिवारामध्ये मी तुमचा लहान भावासारखा मोठ्या भावासारखा आहे. मला या गोष्टीची 100% गॅरंटी आहे. अभ्यास करत असताना बऱ्याच जणांना डिप्रेशन येतं, बऱ्याच गोष्टी असतात, अभ्यास सुचत नाही, काय करावं, कसं वाचावं. सो तुमचा मित्र म्हणा, तुमचा मोठा भाऊ, लहान भाऊ म्हणा, सो हक्काने तुम्ही कॉल करू शकतात. मला हक्काने कॉल करू शकतात. चालायचं मित्रांनो, समजतंय काय करतोय? आता आपण पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो. बघा आता काय दिले? 2चा 513वा घात अधिक 3चा 608वा घात एकक स्थान सांगायचंय. काय सांगायचं मित्रांनो? एकक स्थान काय करायचंय? सांगायचं आहे. मग आता मला एक सांगा, आता 2चा काय 513 वेळा गुणाकार करणार का? नाही. या 513ला कितीने भाग द्यायचा? फक्त 4ने. 4ची कसोटी काय? शेवटच्या 2 अंकांना 4 3 12. म्हणजेच किती बाकी उरली? 1. 13 मधनं 12 गेले, बाकी उरली 1. समजतंय मला काय म्हणायचं? 2चा पहिला घात. बरं अधिकचं चिन्ह मी असं टाकतो. बरं 08ला 4ने भाग द्या. 4 दुने 8. बाकी उरली 0. बाकी किती उरली? 0 बाकी उरली तर 4च द्यायचा. म्हणजेच 3चा कितवा घात? चौथा घात. 3चा चौथा घात कळालं मी काय केलं? 3चा चौथा घात कळालं मी काय केलं? कारण की ह्या 08ला 4ने पूर्ण भाग द्यात होता, बाकी 0 उरत होती आणि 0 बाकी उरली तर चौथा घात द्यायचा. 0 बाकी उरली तर चौथा घात. आता मला एक सांगा, एखाद्या संख्येला जर तुम्ही 4 ने भाग द्यायचा आहे तर पर्याय किती आहेत? 1 तर बाकी 1 उरेल, 1 तर बाकी 2 उरेल, 1 तर बाकी 3 उरेल, 1 तर बाकी 0 उरेल. किती पर्याय आहेत? 4. बाकी कधी 4 उरणार नाही. 4 जर बाकी उरली असेल तर पुन्हा एकदा भाग गेला असता. 5 बाकी कधी उरणार नाही. 4च पर्याय होऊ शकतात. एक तर 0 बाकी उरते, एक तर 1 बाकी उरते, एक तर 2 बाकी उरते, एक तर 3 बाकी उरते. 1 बाकी उरली तर 1 पहिला घात लिहायचा, 2 बाकी उरली तर दुसरा घात लिहायचा, 3 बाकी उरली तर तिसरा घात लिहायचा, 0 बाकी उरली तर चौथा घात लिहायचा, 0 बाकी उरली तर कितवा घात लिहायचा? चौथा घात. समजतंय? बघा परत एकदा हे रफ करून सांगतो. 2 लिहून टाकला तुम्ही. बरं या 13ला कितीने भाग द्यायचा आहे? 4ने. 4 3 12. बाकी उरली 1. म्हणून 2चा कितवा घात लिहिला मित्रांनो? मी पहिला घात लिहिला. बरं अधिक लिहिला इथं अधिक. आता 3चा आपल्याला कितवा घात शोधायचा आहे? 08ला परत 4ने भाग द्या. 08ला परत 4ने भाग द्या. 4ची कसोटी काय? पुढच्या लेक्चर मध्ये सांगेन. 1 ते अनलिमिटेड कसोट्या सांगेन आणि परीक्षेत कसोटींवरचे कसे प्रश्न येतात ते पण सांगेन. डोंट वरी. 4 2 8. बाकी किती उरली असती? 0 बाकी उरली असती. आता 0 बाकी उरली म्हणजे काय झालं मित्रांनो? 0 बाकी उरली म्हणजे कितवा घात? चौथा घात. कितवा घात मित्रांनो? चौथा घात. बस याचं एकक स्थान आपल्याला आता काढायचंय. 2चा पहिला घात म्हणजे काय? 2. बरं प्लस 3चा चौथा घात म्हणजेच काय? 3 गुणाकारामध्ये 3 बरोबर आहे. 3 3 9 9 3 27 7 7 3 21 1. सूत्र काय आलं? एकक स्थान काय आलं? 1. एकक स्थान काय आलं? 1. एकक स्थान विचारले फक्त पहिला अंक घेत गेलो. 2 + 1. सो उत्तर फायनली तुमचं काय आलं पाहिजे? 3. यांचा गुणाकार केला असता आणि एकक स्थान काढलं असतं तर उत्तर काय आलं असतं मित्रांनो? 3 हे उत्तर आलं असतं. समजतंय काय करतोय? 3 हे उत्तर आलं असतं. लक्षात येते काय करतोय?
आय होप उदाहरण समजत असेल तुम्हाला, मी कोणत्या लेवलने सोडून देत आहे. ठीक आहे मित्रांनो, चालायचं पुढे. ओके, आवडल्यास लाईक शेअर करून द्या मित्रांनो. तुमचा एक लाईक शेअर माझ्यासाठी महत्वपूर्ण आहे. मी मोटिवेट होतो तुमच्या एका लाईक शेअरमुळे. ठीक आहे मित्रांनो, चला पुढचा एक क्वेश्चन घेऊया. आता बघा, हा एक क्वेश्चन खूप रोमॅन्टिक आहे मित्रांनो. आहे. बघा काय म्हटले, 1052चा 1034वा घात गुणाकारामध्ये 135चा 713वा घात वजा 846चा 2035वा घात च एकक स्थान सांगा. काय करायचं मित्रांनो, एकक स्थान सांगायचं आहे. मग आता काय करणार मित्रांनो, तर अतिशय सोपं आहे. आता एवढे मोठे मोठे घात आले तर काय करायचं, 2 पहिला अंक बघायचा 2. बरं 2 लिहिला. बरं 34ला 4ने भाग द्या, 4 8 32, बाकी किती उरली 2. सो याचा पॉवर किती आला 2. समजलं याचं उत्तर. बरं गुणाकारामध्ये 5 लिहून टाका मित्रांनो, 5. बरं 13ला कितीने भाग देणार आहात, 4 आणि 4 3 12, बाकी किती उरली मित्रांनो 1. बरोबर आहे. बरं वजा लिहून टाका मित्रांनो, वजा 6चा करूया आपण. 6चा 35ला भाग द्या, 35ला 4ने भाग द्या, 4 8 32, बाकी किती उरली मित्रांनो 3. सो 6चा कितवा घात, तिसरा घात. 6चा कितवा घात मित्रांनो, तिसरा घात. बरं 2चा चौथा घात म्हणजे 2चा वर्ग म्हणजे किती 4. गुणाकारामध्ये 5चा पहिला घात म्हणजे 5 वजा 6चा तिसरा घात म्हणजे 6चा 216 होतो. सो किती उत्तर येणार 6. 216 6चा तिसरा घात म्हणजे किती 216. सो उत्तर काय येणार, 6चा घन काय 216 अशी काय येणार 6 फक्त. मग 4 पंचे किती 20 वजा किती 6, किंवा तुम्ही 0 वजा 6 करणार. 0 वजा किती करणार 6. आता 0तनं 6 वजा होत नाही, 0तनं 6 वजा होत नाही. मग तुम्ही म्हणाल सर वजा 6 उत्तर नाही, वजा 6 नाही. मला एक कन्सेप्ट सांगा. आता मला एक सांगा, इथं काहीतरी अंक घेतलेत आपण, इथं काहीतरी 1 2 3 काहीतरी अंक घेतलेत आणि इथं 0 आहे, आणि इथं पण खाली काहीतरी अंक घेतलेले आहेत, आणि इथं शेवटी 6 आहे. इथं शेवटी काय मित्रांनो 6 आहे. यांची काय करायची वजाबाकी करायची. या 0तनं 6 वजा होती, मग याच्याकडनं एक उसना घ्यावा लागेल की नाही. म्हणजेच किती होतील 10. 10 मधनं 6 गेले, किती उरणार आहेत 4. मग या 0 मधनं काही वजा होत नाही, मग 20 पण लिहू शकता तुम्ही. 20तनं 6 गेले 14. 14चा शेवटचा अंक काय 4. सो याचं एकक स्थान काय येणार आहे मित्रांनो 4 येणार आहे. काय येणार आहे 4. काही लोकांना कन्फ्युजन झालं असेल, समजलं नसेल, परत एकदा रिपीट करतो. अतिशय सोपं आहे. परत एकदा काय करतो मित्रांनो, रिपीट करतो. लक्ष देणार आहात. अतिशय सोपं आहे. मला एक सांगा, शेवटचा अंक काय 2. इथं लिहून टाकला मी 2. कितीने भाग द्यायचा आहे 4 आणि 4 8 32, बाकी उरले किती 2. बरं गुणाकारामध्ये मित्रांनो 5 लिहून टाकला. 5ला कितीने 13ला 5 4ने भाग द्यायचा, 4 3 12, बाकी उरली 1. वजा चिन्ह लिहून टाकलं. हे 6ला पुन्हा 6 लिहिला, आणि 6ला 32 4ने भाग द्यायचा आहे. 4 8 32, बाकी उरली 3. बरं 2चा वर्ग म्हणजे किती मित्रांनो 4. 2चा वर्ग म्हणजे किती 4. बरं गुणाकारामध्ये